प्रेज द लॉर्ड चर्च. तुमचं या बायबल स्टडीमध्ये स्वागत आहे. या मंगळवारच्या सायंकाळच्या बायबल स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्रियानो, आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करत आहोत आणि आपल्याला पास्टर हिलिंग या विषयावर आपल्याला शिक्षणातून चालवत आहेत, कारण की देवाच्या वचनामध्ये आरोग्य आहे. आमेन. नीतिसूत्री याचा 4 अध्याय वचन 20 ते 22 यामध्ये असं सांगितलेलं आहे की माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन हे आपल्या आपल्या सबंध देहाला आरोग्य असं आहे. आमेन. आणि पास्टर आपल्याला देवाच्या वचनातून चालवत आहेत आणि आरोग्य याविषयी शिकवत आहेत. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेला आपण सुरुवातीला प्रार्थना करूया आणि ही वेळ देवबापाच्या हातामध्ये देऊया. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीजस. प्रभू तुला धन्यवाद. पिता, आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये बापा. पिता, ही वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. पिता, तुझं वचन बापा बावन कसे सोन्यापेक्षा इष्ट आहे माझ्या देवा. ते प्रभू तुझं वचन आमच्या देहाला आरोग्य आहे माझ्या देवा. प्रभू आम्ही प्रार्थना करतो बापा. प्रभू ही बायबल स्टडी तू आशीर्वादाची कर आणि परमेश्वरा जे पाहणार आहेत बापा त्यांच्या सबंध देहाला आरोग्य असं कर माझ्या देवा. प्रभू तुला धन्यवाद. इथून पुढची वेळ बापा तुझ्या हातात देतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेला मी विनंती करतो, आपल्यामध्ये पास्टर सुदेश साबळे आहेत, ते पुढे येतील आणि आपल्याला देवाच्या वचनातून चालवतील. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू ब्रदर महेश. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांनो, मागील काही सेशन्स आपण पाहिलेले आहेत आणि ते आपण की परमेश्वर यहोवा राफा आहे, आरोग्यदाता परमेश्वर आहे आणि आजार हा परमेश्वरापासून नाही आहे. आजार ही योजना देवाची नाही आहे. देवानी आजाराची योजना केली नव्हती. आपण पाहिलं की इनफॅक्ट देवाने त्या वधस्तंभाच्या कार्याद्वारे आरोग्याची योजना केली. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर जेव्हा होता, जो व्यक्तीकडे आला त्या व्यक्तीला त्याने आरोग्य दिलं आणि येशू म्हणाला, मी पित्याची इच्छा परिपूर्ण करायला आलेलो आहे. म्हणजे देवाची इच्छा आहे की मनुष्याने निरोगी व्हावं. मग आपण पाहिलं की काय कारणं आहेत आजारी पडण्याचं आणि कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे व्यक्ती आजारी पडतात. आजारी पडण्याची काही कारणं आपण पाहिले आणि ही रियालिटी आहे प्रियांनो. ज्या वेळेला जर आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टींकडे काळजी घेतली नाही तर आजार आमच्या जीवनात घुसू शकतात, येऊ शकतात, आम्ही आजारी पडू शकतो. पण आज आपण पाहणार आहोत की आमचं जे आरोग्याची जी ॲटिट्यूड आहे किंवा आमची जी भूमिका आहे आरोग्यासाठी, आमच्या मनाचा जो कल आहे, आमची जी प्रवृत्ती आहे ती आरोग्याची प्रवृत्ती असावं ह्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आणि आजचा हा जो सेशन आहे, जो मला वाटतं 5वं सेशन आहे आरोग्याविषयी. कारण हे फार गरजेचं आहे की माझ्या मनात, माझ्या जीवनामध्ये आरोग्याबद्दल मी विचार करायला पाहिजे. प्रियांनो, नीतिसूत्र पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये, ॲक्च्युली हे जे भाषांतर दिलेलं आहे त्यामध्ये ते योग्य नाही आहे, पण इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, फॉर ॲज ही थिंकेथ इन हिज हार्ट सो इज ही. रमाबाईच्या भाषांतरामध्ये त्यांनी भाषांतर असं केलेलं आहे, कारण तो आपल्या अंतर्यामी जसा विचार करीत असतो तसाच तो आहे. ऐका प्रियांनो, हे जे सत्य वचन जर तुम्ही स्वीकारू शकला की तुमच्या अंतःकरणात तुम्ही जसे विचार करता, तुमच्या आतमध्ये तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही असता. म्हणजे जर तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये आजारीचा विचार केला तर तुम्ही आजारीच असणार आहात. पण जर तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विचारांना बदलत गेलात आणि तुम्ही आरोग्याचे विचार आणलेत आणि आरोग्य तुम्ही स्वीकारलं, एक लक्षात ठेवा, हे जीवन जगत असताना एक तर तुम्ही विजयशाली जीवन जगू शकता किंवा अरे मी बिचारा आहे, मला आजार झाला. विक्टोरियस किंवा विक्टीम आमचा दृष्टिकोन असू शकतो, आमची भावना असू शकते, आमची भूमिका असू शकते. जर तुम्ही सातत्याने प्रियांनो असाच विचार करत असाल, जरी तुम्ही
ख्रिस्त येशूमध्ये 21 वर्ष असाल, कदाचित 20 वर्ष असाल, कदाचित 10 वर्ष असाल, पण जर तुम्ही तुमचा जो विचार आहे आणि तुमच्या मनामध्ये सातत्याने त्या 21 वर्षामध्ये तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, पण तुमचे विचार नकारात्मक आहे, आजारीपणाचे आहेत, तर ते विचार तुमच्या मनात, तुमच्या जीवनात राज्य करतात. लक्षात ठेवा, त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. ते 21 वर्ष तुम्ही त्या प्रकारे चाललेला आहात आजाराच्या दृष्टिकोनातून. जरी तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारला असेल तरी. जर तुम्ही इस्रायल राष्ट्राकडे पाहिलं प्रियांनो, इस्रायल राष्ट्राच्या बाबतीमध्ये असं पाहायला मिळतं की इस्रायल राष्ट्र त्या अरण्यामध्ये ते चालत होते, देवाबरोबर चालत होते. देवाचा ढग त्यांच्यावर दुपारच्या वेळेस होता, अग्निस्तंभ होता, निवास मंडप त्यांच्याबरोबर होता, पण तरी सुद्धा ते त्या अरण्यामध्ये फिरत होते, चक्रा मारत होते. आणि बरेचसे ख्रिस्ती लोक जुन्या करारातल्या त्या ॲटिट्यूडमध्ये जीवन जगून ते त्या जुन्या गोष्टींमध्येच आपलं जीवन जगतात. आणि एरे माल्या माझ्या मागल्या जे वाक्प्रचार आहे तसंच त्यांचं जीवन असतं. दर महिन्याला 6 महिन्याला त्यांच्या जीवनामध्ये अशा गोष्टीच घडत राहतात. पण प्रियांनो, देव परमेश्वर आम्हाला नवी उत्पत्ती बनवत आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेला नवीन पिढी निर्माण झाली, ती नवीन पिढी वतनी देशामध्ये प्रवेश करू शकली. यहोशुवाच्या मागं ती गेली, यहोशुवा बरोबर ती चालली. त्यावेळेला प्रियांनो चमत्कार थांबले. तुम्ही जर अभ्यास केला इस्रायल राष्ट्राच्या प्रवासाचा, तर तुम्हाला असं दिसून येईल की ज्या वेळेला इस्रायल राष्ट्र वतनी देशामध्ये प्रवेश केला, त्या दिवसापासून मान्ना येण्याचं थांबलं. कारण त्या इस्रायल राष्ट्रासाठी देवाने दुधामधाचा प्रवाह असलेला देश निर्माण केला होता. आणि या दुधामधाच्या प्रवाह असलेल्या देशामध्ये तुम्हाला आता चमत्काराची गरज नव्हती. तो पुरवठा सर्व देवाने त्यांच्यासाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे. लक्षात ठेवा प्रियांनो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, नुसतं दरवेळेस चमत्कारावरच अवलंबून राहू नका. जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, त्या वतनी देशामध्ये प्रवेश करायचा निर्णय करा की त्या वतनी देशामध्ये मी प्रवेश करणार. तुम्हाला माहिती आहे का वतनी देशामध्ये का ते प्रवेश करू शकत नव्हते? कारण त्यांच्या मनामध्ये असलेलं भय, त्यांच्या मनामध्ये असलेली जी प्रवृत्ती, ते स्वतःबद्दल काय विचार करत होते. असं लिहिलेलं आहे, मला वाटतं गणनाच्या 13व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे. आपण ते वाचूया प्रियांनो. ते स्वतःबद्दल काय विचार करत होते माहिती आहे का? गणनाचं पुस्तक याचा 13वा अध्याय, आणि ते म्हणत होते की 33 वचन. ओके, आपण एक काम करू, 31 वचनापासून काही गोष्टी वाचूया. पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकावर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही. पहा, जे 10 हेर होते, 12 हेर गेले होते, त्यांनी जाऊन ते पूर्ण देश पाहून आलं, हेरून आलं. 2 हेर कालेब आणि यहोशुवा, आम्ही जाऊ शकतो, आम्ही जाऊन विजय घेऊ शकतो. पण 10 हेर म्हणत होते आम्ही समर्थ नाहीये. कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. ते आपणाहून बलाढ्य आहेत. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. आणि स्वतःच नव्हे, स्वतः ती विश्वास ठेवला, पण इस्रायल लोकांना देखील चुकीची बातमी, अनिष्ट बातमी दिली. आणि असे खूप लोक आहेत की जे अनिष्ट बातमी आजही देत आहेत लोकांना. देवाने तुमच्यासाठी वतनी देश तयार करून ठेवला आहे प्रियांनो. देवाने तुमच्यासाठी एक महत्वाची जागा, आशीर्वादाची जागा तयार केलेली. पुढे वाचूया. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. हो, तिथलचे लोक धिप्पाड आहेत. ह्यांची पाहण्याची दृष्टिकोन पहा. आणि मग त्यांच्या उपदेशामुळं, त्यांच्या मार्गदर्शनामुळं जे लोक आहेत त्यांच्या अंतःकरणाचं पाणी पाणी झालं. त्या लोकांनी ह्या 10 हेरांवर विश्वास ठेवला. हे 10 हेर जास्त प्रभावी ठरले. भय लोकांच्या जीवनामध्ये
जास्त प्रभावी ठरलं, त्यांचं ॲटिट्यूड, त्यांचा दृष्टिकोन काय होतं पहा. 33 वचन अजून एक गोष्ट पाहायला मिळतं. तेथे नेफेलिम म्हणजे नेफेली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. आता स्वतःच्या दृष्टीने ते धिप्पाड आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी देवाचं वचन सांगितलं होतं. देव म्हणाल तर मी तुम्हाला तिथं घेऊन जाईन. देव म्हटलं नव्हतं की तुम्हाला तिथं जायचंय. ते किती धिप्पाड आहेत, तुमच्या समस्या किती मोठ्या आहेत ती महत्वाची नव्हती. त्यांनी विश्वास, पण त्यांचा ॲटिट्यूड. आज बऱ्याच प्रकारे बऱ्याच लोक अशाच भावनेतून अशाच दृष्टिकोनातून जीवन जगतात. पण जोपर्यंत प्रियानो ती नवी उत्पत्ती, असं लिहिलंय 14 पहिल्या वचनामध्ये, त्यामुळे सर्वजण गळा काढून रडू लागले. हा, तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. हो, रात्रभर रडले, रात्रभर रडले. कशासाठी? नाईट प्रेयर केली, रडण्याची प्रेयर के देवाच्या सानिध्यामध्ये. ओके, कसली भीतीची प्रार्थना नाही. देवा, माझ्या भावना बहिणींनो ऐका, हा ॲटिट्यूड जो आहे, ह्या ॲटिट्यूडमुळे बरेच लोक देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, देवाच्या आशीर्वादामध्ये जाऊ शकत नाही. आज मी तुम्हाला सांगतो, हा जो दृष्टिकोन आहे, हा त्या शत्रूच्या भयासाठी आहे. आणि आपण पाहिलं, हा आजार जो आहे हा शत्रूच्या तर्फे येतो प्रियांनो. हा आजार लक्षात ठेवा प्रियांनो. मी अगोदर सांगितलं, जर घरामध्ये साप निघाला तर तुम्ही काय कराल? त्या घरात तुम्ही राहणार नाही जोपर्यंत तो साप बाहेर काढणार नाही. त्या सापासाठी तुम्हाला छडी घेऊन मारावंच लागेल, त्याच्या मागच जावं लागेल, कारण तो शत्रू आहे. त्याला हकलावंच लागेल. ख्रिस्तामध्ये आम्ही नवी उत्पत्ती आहोत. आणि म्हणून आमच्याबद्दल म्हटलं की आम्ही वी आर न्यू क्रिएशन. तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, ही जी जुनी पिढी, पूर्ण पिढी प्रियांनो, त्या अरण्यात मरण पावली. यहोशुआच्या द्वारे ही नवी पिढी जी आहे ती वतनी देशामध्ये गेली. तसंच तुम्ही आणि मी ख्रिस्त येशूमध्ये नवी उत्पत्ती आहोत. बायबलचं वचन स्पष्ट सांगतं, जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवं झालं. ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन आहोत. आम्ही आमचा ॲटिट्यूड, आमचा जो दृष्टिकोन, आमची गोष्टींकडे पाहण्याचा जो विचार करण्याची ही परिस्थिती आहे ती वेगळी असली पाहिजे. वी शुड बी डिफरंट पीपल. मी ख्रिस्त येशूमध्ये देवाचा राजदूत आहे. मी देवाच्या राज्याला प्रेझेंट करत आहे. मला साप विंचू तुडण्याचा अधिकार आहे. शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार आहे. मला काही एक बाधणार नाही. कधी कधी काही लोकांचा असतो की नाही बाबा, आता जगात आलेलो आहे आणि मग जगामध्ये वेगवेगळे आजार आहे आणि हे सर्व आजार घेऊनच कसं तरी रडत खडत मला जायचं आहे. आणि मग आता 40 वर्षाचा झाल्यानंतर सर्व म्हणतात की 40 वर्षानंतर झाल्यानंतर सर्व आजार सुरू होणार आहेत आणि मग त्या ठिकाणी मला पण ते होणार आहेत. आणि मग प्रियांनो, जर तसा ॲटिट्यूड असेल, जर तुम्ही तशा दृष्टिकोनातून जीवन जगणार असाल, तर मला सांगू दे प्रियांनो, तुम्ही कधीच विजयातून जीवन जगू शकणार नाही. तुम्हाला तुमचे विचार बदलायला पाहिजे. आणि ते विचार बदलण्यासाठी देवाच्या वचनात जे लिहिलेले आहेत ते विचार तुम्हाला यायला पाहिजे. मी तुम्हाला जो ॲटिट्यूड आहे, जो आजारपणाचा, तुम्ही असे व्यक्तिमत्व आहात का की जे आजारी आहेत आणि कसं तरी बरं होण्याचा प्रयत्न करत आहात का? तुमच्या मनामध्ये ही तुम्हाला माहीत आहे की त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेलं आहे आणि त्या आजाराला मला हरवायचं आहे. दोन ॲटिट्यूड. मी आजारी आणि कसं तरी मला आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे, किंवा मला माहिती आहे की त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेलं आहे आणि त्या आजाराला मला धमकवायचंय, त्याला मला हरवायचंय. दोन प्रकारचे विचारधरणी प्रियांनो. त्या आजाराला मला विरोध कर. आय हॅव टू रेझिस्ट द सिकनेस. कारण मला माहिती आहे आरोग्य हे माझा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. प्रियांनो, मग जेव्हा तुम्ही असा दृष्टिकोन ठेवता तर लोक म्हणतात थांबा बघूया, आजार आल्यावर तुम्ही मरता. प्रियांनो लक्षात ठेवा प्रियांनो,
आम्हाला मी जे पाहिलेलं आहे, मरण हे रियालिटी आहे. मरण कोणी चुकवणार नाही. जर प्रभू येशू ख्रिस्ताला यायला उशीर झाला तर मरण येईल. पण माझा असा विश्वास आहे की मी आजारी होऊन मरायलाच पाहिजे असं काही गरज नाही. माझा विश्वास आहे जसा मोशे 120 वर्षाचा होता आणि 120 वर्षाचा असताना त्याला कुठलंही अशक्तपणा नव्हता, तसं आम्ही मरू शकतो. कारण देवाने मानवाला 120 वर्ष दिलेले आहेत. 120 वर्ष. आणि मी माझ्या मनामध्ये तो विचार करतो, मला 120 वर्ष जगत असो तर मी एक सुदृढ, मी अशक्त असणार नाही, मी जगू शकेन प्रियांनो. माझा ॲटिट्यूड, त्याबद्दल माझा विचार करण्याची पद्धत जर मी योग्य ठेवली तर, मला माहिती आहे मी प्रभू येशू ख्रिस्ताला बसल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेलं आहे. मी त्या आजारांना माझ्या जीवनामध्ये परवानगी देणार नाही. माझ्या शरीराला मी त्याबरोबर आय विल फाईट विथ इट. मी त्याबरोबर युद्ध करेन. आणि मला माहिती आहे की जो आजार आहे तो देव मला देत नाहीये. देव मला आजार देऊन शिकवत नाहीये प्रियानो. नाही, देवाने मला शिकवण्यासाठी देवाचं वचन दिलेलं आहे. जो आजार आहे तो चोर आहे आणि चोराला माझे आशीर्वाद मी चोरू देणार नाही. मला त्याचा विरोध करायचा आहे. मला माहिती आहे की तो साप आहे आणि त्या सापाला ठार करून बाहेर काढायचं आहे. आणि हा जो विचार असतो तो विजयाचा विचार. नाही, मला ह्याला धमकवायचं, मग मी त्यासाठी काही करेन. पण हा निर्णय तुम्हाला करावा लागणार प्रियांनो. तुम्हाला स्वतःला निर्णय करायला की हा आजार देवाने दिलेला नाहीये. हा आजार माझा आशीर्वाद चोरणारा आहे. जो चोर आहे त्या चोराच्या विरोधात मला उभं राहायला पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगतो, तुम्ही अशी व्यक्ती आहात का जे आजारी आहात आणि कसं तरी बरं होण्याचा प्रयत्न करता आहात का? तुम्ही अशी व्यक्ती आहात की तुम्ही निरोगी आहात आणि त्या आजाराचा विरोध करत आहात? हा दृष्टिकोन महत्वाचा की देवाने मला आरोग्य दिलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, एकदा नाही दोनदा बायबलमध्ये सांगितलं की त्याला बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. जेव्हा तो म्हणतो मिळालेलं आहे ते पास्ट टेन्स आहे. त्या 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर त्याने आम्हाला निरोगी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही निरोगी आहात. मग हे आजार काय पास्टर? आता तुम्हाला त्या आजाराच्या विरोधात उभं राहायचं. मी प्रभू येशूला बसल्या फटक्यांनी निरोगी झालेलो आहे, त्या आजाराला मला रेझिस्ट करायचं. जोपर्यंत हा ॲटिट्यूड, ही विचारधारणा येत नाही तोपर्यंत आम्ही त्याला विरोध करू शकत नाही प्रियांनो. रोमकरासपत्राचा 12वा अध्यायाचं 2रं वचन आपण वाचूया. ह्या जगाबरोबर एकरूप होऊ नका, मनाच्या नवीन करणारे स्वतःचं रूपांतर होऊ द्या. रोमकरासपत्राचा 12वा अध्यायाचं 2रं वचन. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावी, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. ह्या युगाबरोबर, ह्या युगाच्या विचारांबरोबर तुम्ही एकरूप होऊ नका. ह्या युगाचं विचार आमच्या मनात सातत्याने टीव्ही वरून येतात, व्हॉट्सअप वरून येतात. आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही असं केलं तर तुम्हाला असं होईल, तुमचं एवढं वय झालं आहे म्हणजे तुमच्यावर आता हे आजार यायला पाहिजेत. आता तुम्ही 50 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला असं असं व्हायला लागेल. जर तुम्ही ते सर्व बातम्या स्वीकारायला सुरुवात केली, आणि ही प्रियांनो हे फार मोठा व्यवसाय मी तुम्हाला सांगतो. त्यांनी ठरवलेलं आहे तुमच्या वयानुसार. बायबलचं वचन तसं सांगत नाही. बायबलच्या वचनात सांगितलं तू निरोगी असशील, आजार तुझ्याकडे येणार नाही. तू परात्परला निष्धाम केलं म्हणून कुठला व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. हे देवाचं वचन आहे. पण आम्ही आमच्या विचारांना ह्या जगाबरोबर एकरूप करतो. आणि आता माझं 40 वर्ष झालं म्हणजे आता मला ब्लड प्रेशर होईल, मला शुगर होईल, मी आता म्हणजे अधोगतीकडे चाललेलो आहे. 40 वर्ष झालं म्हणजे मी आता वयस्कर. बायबलचं वचन डज नॉट से दॅट. तर बायबलचं वचन आम्हाला तसं सांगत नाहीये. ओके,
आम्हाला जरी आम्ही म्हटलं नाही नाही नाही, मी तसं विचार, पण आमच्या कुठेतरी सबकॉन्शियस विचारामध्ये, सबकॉन्शियसमध्ये कुठेतरी आतल्या बाजूला त्या गोष्टी अशा आमच्या मनात पकडून ठेवतात आणि आम्हाला त्याला विरोध करायचा आणि तिथं आमच्या मनाचं बदल व्हायला पाहिजे. काही लोक तर प्रियांनो आनंदाने स्वीकार, गुड न्यूज, काय मला डायबिटीज झाला, मला बीपी झाला. आणि मग आम्हाला हे कशी काय गुड न्यूज? नाही, सगळ्यांना होतं, मलाही झाला. प्रिय नाही, जर तुम्ही त्याला विरोध करू शकत नाही, यू हॅव टू रेझिस्ट इट. ओके, मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, काही काही लोक साध्या साध्या गोष्टीसाठी, आजारासाठी गोळ्या घेतात. साध्या आजार, डोकं दुखतं म्हणून. तुम्हाला माहिती आहे का काय घडतं प्रियांनो? ज्यावेळेस तुम्ही एखादी गोळी घेता, ती गोळी ॲक्च्युली तुमच्या शरीरातल्या काही पेशींना उत्तेजित करतात आणि तो आजार. पण तुम्हाला माहिती आहे का की त्या गोळीमध्ये केमिकल्स असतात आणि ते केमिकल्स तुमच्या किडनीमधून, तुमच्या लिव्हरमधून ते जात असतात आणि त्याचा साईड इफेक्ट होत असतो प्रियांनो. ती प्रियांनो गैरसमज करू, मी औषधाच्या विरोधात नाही आहे प्लीज, पण मी मागच्या काही वर्षांमध्ये औषधांना मी त्याला महत्त्व देत नाही. औषधं मी घेत नाही. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी औषधाच्या विरोधात नाही. औषध घेतलं म्हणजे तुम्ही पाप करत नाही आहे. पण लक्षात ठेवा की त्याचा परिणाम आहे, आता नाहीतरी भविष्यामध्ये होतो. चांगला विसावा घ्या. विसावा न घेतल्यामुळे बऱ्याच वेळा माझ्या शरीरामध्ये मला बरेचसे त्रास झाले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, तुम्ही तुमच्यासाठी ओल्ड एज होमची तयारी करून ठेवू नका. ही जगाची विचार आहे. देवाची इच्छा तुमच्यासाठी फार चांगली आहे प्रियांनो. मला सांगू द्या की तुम्ही देवाच्या वचनानुसार ह्या युगाबरोबर समोर पुन्हा तर देवाच्या वचनात, देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? स्तोत्र 103 ते 5 वचनामध्ये काय सांगतं पहा. तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करतो, तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझा जीव विनाशून उद्धारतो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. असं म्हटलंय का? तो तुझे तारुण्य गरुडासारखे नवे करणारा परमेश्वर आहे का म्हातारा करणारा परमेश्वर आहे? तुझं तारुण्य नवीन होणार आहे, हे देवाचं वचन आहे. यशया 40:31 मध्ये तरुण थकतील. आपण वाचूया ते वचन, फार सुरेख आहे. ओके, यशाचं पुस्तक 40 अध्यायाचं 31 वचन. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. नवीन शक्ती संपादन कर. नवीन शक्ती कुठं? तुमच्या शरीरामध्ये. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. वाव, शारीरिकरित्या ही रियालिटी आहे. ते धावतील. नाही, आता मला 50 वेळा धावलो मी, हे धावायला सुरुवात करा. यू कॅन रन. तुम्ही पळा, तुम्ही धावायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, मी एक परवा दिवशी क्लिप पाहत होतो. एका आंटीनी वयाच्या 55 वर्षी सायकलिंग करायला सुरुवात केली आणि तिने अख्ख्या भारत देशाला, काय परदेशाला जाऊन सायकलिंग केली. तिने डोंगर चढली. ती म्हटली हे वय फक्त मनात, मी निर्णय केला, मी सुरुवात केली आणि मला यायला लागलं. आणि आज ती 75 वर्षाची आहे, तरी सुद्धा डोंगर चढती, सायकलिंग करते, लांब पल्ल्याची. आणि काही तरुण माझं हेच दुखतं, माझं तेच दुखतं करतात. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, स्तोत्र 91 वचन 16 मध्ये असं म्हटलेलं आहे, तो तुला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल. दीर्घायुष्य देणारा. तुम्ही तुमच्या मनामध्ये ती भावना ना की मला दीर्घायुष्य मिळणार आहे.
आपल्या मनाचं नवीनीकरण देवाच्या वचनाप्रमाणे करा. मला दीर्घायुष्य मिळून मी जीवन जगणार आहे. प्रियांनो, वय होतं, वय 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 असं गैरसमज करून घ्या, मी असं म्हणत नाही. पॉल वयस्कर झाला, शरीर थकतं, पण जर तुमचं मन तुम्ही प्रियांनो स्ट्रॉंग ठेवलं, तुमचं शरीर तुम्हाला चांगलं साथ दिले, हे फार महत्त्वाचं. तुम्हाला तुमच्या मनाला बदलण्याची गरज आहे. तुमच्यामध्ये गुंतवणूक करा. मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये तुम्ही वेळ द्या. कधी कधी आम्ही आमच्या स्वतःला वेळ देत नाही, आम्ही आमच्या स्वतःसाठी वेळ जगत नाही. प्रियांनो, चांगली चांगली पुस्तकं वाचा. मी तुम्हाला सांगतो, अभ्यास करा, काही चांगल्या गोष्टी पहा. जर तुम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या तर तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये ती गुंतवणूक करत आहात. तुमच्या विचारांना चालना द्या. लक्षात ठेवा प्रियांनो, चुकीच्या गोष्टी जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये घेता, तुमच्या भविष्यामध्ये नाशाची तुम्ही गुंतवणूक करा. पण चांगली पुस्तकं वाचा. माझ्या जीवनात माझं वाचन करण्यासाठी मी वेळ दिलेला आहे, देतो, आणि मला माहिती आहे प्रियांनो, त्याच्यामुळे माझ्या भविष्यामध्ये चांगली गुंतवणूक झालेली आहे. मला सांगू द्या प्रियांनो, माझ्या जीवनामध्ये मी निर्णय केलेला आहे की मी 75 वर्षाचा असताना एव्हरेस्ट चढणार आहे. तोपर्यंत मला वेळ नाही आहे, कारण मला बरंच प्रभूची सेवा करायची आहे. म्हणून मी 75 वर्षाचा असताना मी ठरवलं की मला एव्हरेस्ट चढायचं. आणि मग काय, तेव्हा मी चढणार. पण मी आत्तापासून प्रियांनो, मी माझी मानसिकता तयार, मी आत्तापासून एका दमात, हे खरी गोष्ट सांगतो, एका दमामध्ये मी 10 मजली चढू शकतो. 10 मजले इमारत मी न थांबता चढतो. मी रोज व्यायाम करतो. मी 500 स्किपिंग रोप करू शकतो. मी रनिंग करतो. मी वॉकिंग करतो. मी डिप्स मारतो. मी माझ्या भविष्यामध्ये, माझ्या शरीरामध्ये गुंतवणूक करत आहे. मला माहित आहे, अजून काही वर्ष जर मी हे करत राहिलो तर एव्हरेस्ट चढायसाठी मला कठीण जाणार नाहीये. माझी मानसिकता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत जर तुम्ही म्हटलं नाही मला जमणार नाही, मला होणार नाही, मला करता येणार नाही, आणि मग तुम्ही त्या मानसिकतेत अडकून राहाल, आणि मग बऱ्याच गोष्टी पुढे जाऊ शकतात. प्रियांनो, अशा लोकांचे जीवन पहा की ज्यांचे पाय तुटलेले होते, ते एव्हरेस्ट चढू शकले. कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. मला माहिती आहे, एक मुलगी, तिला एकदा रेल्वेमधून कोणीतरी फेकून गेलं आणि तिच्या पायावरून रेल्वे गेली, पायाने लंगडी झाली. त्या ठिकाणी लंगडी असताना ती फार सुरेख, ते पुस्तक वाचलं मी, आय वॉज सो एनकरेज्ड. दोन्ही पाय गेलेले. त्या हॉस्पिटलमध्ये तिने ठरवलं की मी एव्हरेस्ट चढणार. बरी झाल्यानंतर तिने पहिली गोष्ट काय केली असेल तर ती त्या बचेंद्री पाल, जिने भारताची जी पहिली स्त्री आहे जिने एव्हरेस्ट चढलं, तिच्याकडे गेली आणि तिला सांगितलं मला एव्हरेस्ट चढायचं. जेव्हा तिने त्याकडे पाहिलं, तिची दाद दिली, आणि प्रियांनो, तिने ते आर्टिफिशियल शूज लावले आणि ती एव्हरेस्ट चढली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे 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 इथं मनामध्ये आहे, विचारांमध्ये. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता? जर तुम्ही स्वतःबद्दल जर आजारी म्हणून विचार करता, तुम्ही काही करू शकणार नाही म्हणून विचार करता, असंच मरणार आहे असं विचार करता, तर तुम्ही तसंच जाणार आहात. पण जर तुम्ही विचार केला, तुमचं जीवन शैली तुम्ही बदलणार आहात, तुम्ही स्वतःला शिस्त लावणार आहात, तुम्ही सकाळी उठणार आहात, तुम्ही व्यायाम करणार आहात, तुम्ही स्वतः फ्रेश एअरमध्ये जाऊन फ्रेश एअर घेणार आहात, तुम्ही तुमच्या शरीरामध्ये गुंतवणूक करणार आहात. जर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल बदलली तर तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही काय खाणार आहात त्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात. प्रियांनो, जर तुम्ही खूप गोड 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 खाणारे व्यक्ती असाल तर तुम्ही जाड बनणार आहात. तुम्ही खूप तेलकट गोष्टी खाणार, तुमच्या जीवनात बदल होणार आहे. तुम्हाला बदल करायचा आहे जर तुम्हाला हेल्दी जीवन जगायचं आहे तर. तुमचं ॲटिट्यूड, तुमच्या जीवनाकडं ट्रान्सफॉर्म होण्याची गरज आहे. विचारांना बदल, त्याला मेटामॉर्फिहो, बदल.
त्यामध्ये म्हटलेलं आहे की तुमच्या आपल्या मनाचं नवीनीकरण करा. 12व्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे? ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने म्हणजे मेटामार्फिओ बदल घडवण्याची गरज आहे, बदल होण्याची गरज आहे. जसा येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्या डोंगरावर गेला त्याचं पूर्ण परिवर्तन झालं, तो शब्द वापरलेला आहे प्रियांनो. परिवर्तन, परिवर्तन. आज तीच देवबाप आम्हाला अपेक्षा करत आहे. असंच म्हटलं ना त्या ठिकाणी, काय म्हटलंय त्या ठिकाणी? तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. रूपांतर होऊ द्या. रूपांतर, बदल नाही, रूपांतर. आणि मनाच्या नवीनीकरणाने लक्षात ठेवा प्रियांनो, डॉक्टर म्हणतात की ते हे बदलणारच नाही, घडणारच नाही, असं होऊच शकणार नाही. पण तुम्ही तुमच्या मनात काय ठरवता? आज तुम्ही तुमच्या हृदयात काय ठरवता? तुम्ही काय म्हणता? लक्षात ठेवा, जर तुम्ही दोन मनाचे लोक असाल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही प्रियांनो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. याकोबाच्या पत्रामध्ये आपण जाऊया, 1 अध्याय आणि 6 ते 8 वचनामध्ये. याकोबाचं पत्र आपण 6 आणि 7 वचन वाचूया पहिले. ओके, याकोबाचं पत्र 1 अध्याय 6 आणि 7 वचन. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. असं म्हटलेलं की अनस्टेबल इन ऑलवेज. 8 वचन वाचलं ना? 8 वचन, अनस्टेबल इन ऑलवेज, सर्व मार्गामध्ये चंचल. त्याला प्रभूसून काही मिळेल असं अपेक्षा नाही. जर तुम्ही फिक्स्ड नसाल, जर तुम्ही दोन मनाचे असाल, तर तुम्हाला एक मनाचं होण्याची गरज. तुम्ही निश्चित करायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने मला आरोग्य दिलेलं आहे, त्या विकाराला मी विरोध करणार आहे. मी निरोगी झालेलो आहे. याकोबाच्या पत्रामध्येच आपण आहोत. याचा 4 अध्यायाचं 8 वचन वाचूया. 4 अध्यायाचं 8 वचन. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या दोन मनाच्या लोकांनो, दोन, आज प्रियांनो हे दोन मन असता कामा नये. द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. काय शुद्ध करा? आपली हृदय शुद्ध करा. म्हणजे काय हो? दोन बुद्धीमध्ये राहा. मिळालं तर मिळालं, पास्टर आलं तर आलं, चला मला माहित नाही, डॉक्टर म्हणतात मी मरणार आहे पण माहित नाही, देवाने दिलं. हे नाही, डॉक्टर काय म्हणतात मला माहित नाही, देवाचं वचन सांगतं की त्याला बसल्या फटक्याने मला आरोग्य मिळालेलं आहे. मी द्विबुद्धीचा राहणार नाही. मी देवाच्या वचनाकडं. आपलं अंतकरण काय करा? आपली अंतकरणे शुद्ध करा. शुद्ध करा. आपली अंतकरण शुद्ध करा. प्युरिफाय युअर हार्ट्स फ्रॉम ह्या दुबुद्धीच्या, दोन विचारांच्या, एका गोष्टी, एका मताचे होण्याची गरज आहे. लक्षात ठेवा प्रियांनो, हे दोन द्विबुद्धी ना, ही डायरेक्ट तुमच्या अंतकरणासंगती जोडलेली आहे. ज्यावेळेस हे दोन बुद्धीचे लोक असतात ना, तुम्ही, म्हणून तुमचं अंतकरण ठरवतं तुम्ही कुठं जाणार आहात. मनुष्य आपल्या अंतकरणातून विश्वास ठेवतो. रोमकरासच्या पत्रामध्ये 10व्या त्याच्या 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, रोम 10:10, कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो, जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो. लक्षात ठेवा, अंतकरणानेच विश्वास होतो. त्या अंतकरणात जर द्विबुद्धी असेल, संशय आणि अविश्वास असेल, तर काही मिळत नाही. पुढं, व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. आता प्रश्न असा की तुम्ही अशी व्यक्ती आहात का? तुम्ही क्रिटिकल किंवा दोषात्मक अशी व्यक्तिमत्व आहात का? कदाचित प्रियांनो, तुम्ही सर्वांबरोबर गोष्टीबरोबर मान्य होणार नाही, पण आम्हाला आमचं व्यक्तिमत्व तसं ठेवायचं नाही की फक्त दोषात्मक असलं पाहिजे.
नाही, आम्हाला आमच्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करायचंय. आम्ही आमच्या हृदयाला आम्हाला सांभाळायचंय प्रियांनो. आमचं हे हृदय जे आहे ते फार महत्वाचं आहे. फार अंतःकरण फार महत्वाचं. बायबलमध्ये म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे 4 अध्यायाच्या 23, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातून जीवनाचा उगम आहे. माझी इच्छा ते वचन वाचावं आपण, कारण जीवनाचा उगम आहे, आरोग्याचा उगम आहे, आयुष्याचा उगम आहे. नीतिसूत्रे 4:23. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. तुझं हृदय, तुझं अंतःकरण सांभाळ. त्यामध्ये 2 विचार येऊ देऊ नकोस, द्विबुद्धीचं होऊ नकोस, संशय येऊ देऊ नकोस. ते फार महत्वाचं आहे. अंतःकरण फार महत्वाचं आहे. त्यातून जीवनाचा उगम येतात प्रियांनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या विचारांना आम्ही सांभाळणं खूप गरजेचं. आणि म्हणून पॉल फिलिप्पियराच्या पत्रामध्ये 4 अध्यायाच्या 8व्या गोष्टीमध्ये आम्हाला सांगतो काही गोष्टींचं विचार करण्यासाठी. तो म्हणतो, फिलिप्पियराच्या पत्र तुम्ही वाचा प्रियांनो, खूप गरजेचं आहे. ह्या मनाचं नवीन. माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो काही वर्ष लागले. माझ्या मनाचं, मी भयंकर संशयी व्यक्ती होतो, दोष देणारा व्यक्ती होतो. मी प्रत्येक परिस्थितीकडे नकारात्मक बघणारा व्यक्ती होतो, प्रत्येक गोष्टीकडं. नाही असं वाटायचं, नाही वाईटच होणार, वाईटच होणार. आणि मग त्यासाठी तयारी पण करायचं वाईटासाठी. पण ज्यावेळेस मला अरे माझे विचार आहे, देवाचे नाही. देव चांगलंच करणार आहे, देव आरोग्यच देणार आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये काहीतरी वाईट घडणार हीच दरवेळेसची विचारसरणी असायची. किती वाईट घडेल बघू. हे मला ते विचार बदलावे लागले आणि टूक टाइम. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तेवढा वेळ घेऊ नका. पहा बरं काय म्हटलेलं, कुठल्या गोष्टीवर विचार करायचा. फिलिप्पियरामध्ये 4 अध्याय 8वं वचन. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, पहा, जे काही सत्य, सत्य म्हणजे देवाचं वचन. जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. आमेन. त्याचं काय करा? मनन करा. त्याच्यावर तुम्ही मनन करा. जे काही चांगलं, जे काही उत्तम, जे काही आदरणीय, जे काही सद्बोध, वाव, ते आम्हाला सांगतो प्रियांनो, ह्या गोष्टीवर मनन करा. कुठल्या कुठल्या गोष्टीवर? ह्या विचार. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर मनन करता, तुमच्या भावना त्यातून मोकळ्या होतात. पहा तुम्ही, जर मी आज तुम्हाला तुमच्या भावना कशामुळे येतात, तुम्हाला कुठल्या भावना येतात, जे विचारतात त्यांनी भावना येतात. जर तुम्ही आत्ता चिकन बिर्याणीचा विचार करायला लागाल, किंवा मग सुंदर आईस्क्रीमचा विचार करायला लागाल, तुम्ही न पाहता त्या विचारांमुळे तुमच्या जिभेला पाणी सुटायला लागेल. का? कारण ते विचार आहेत. ते विचार तुमच्यामध्ये भावना निर्माण करतात. पण ज्यावेळी तुम्ही सत्याचा विचार करता, तुमच्या जीवनात ते सत्याच्या भावना निर्माण होतात. असं म्हटलेलं, इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, व्हॉट एव्हर ट्रू. म्हणजे जे काही फॉल्स आहे, जे काही चुकीचं आहे, जी काही लबाडी आहे, ती सोडून तुम्ही सत्यासंगती मान्य करता. तुम्ही लबाडीला नाकारता. लक्षात ठेवा प्रियांनो, भीती म्हणजे लबाडी सांगती मैत्री करणं. विश्वास म्हणजे सत्या सांगती मैत्री करणं. भीती म्हणजे लबाडीला मान्यता देणं. म्हणून पहिले जे काही सत्य, त्याच्यावर मनन करा, त्याच्यावर विचार करा. सत्य देवाचं वचन आहे. येशू म्हणाला, त्यांना सत्यात तू शुद्ध कर, सत्य तुझं वचन आहे. देवा तुझं वचन हे सत्य आहे.
त्याच्यावर मनन कर. बरेचसे लोक त्या लबाडीवर मनन करत राहतात, त्या लबाडीवर विचार करत राहतात आणि मग त्या लबाडीच्या भावना निर्माण होतात आणि मग लबाडीमध्ये जीवन जगतात. पण म्हणून आम्हाला सत्यामध्ये, सत्य देवाच्या वचनामध्ये तुमची काय परिस्थिती शरीराची मला माहीत नाही, त्या आज प्रियांनो मी तुम्हाला विनंती करतोय, सत्यावर मनन करा, देवाच्या वचनावर मनन करायला लागा. जे काय ऑनेस्ट त्याच्यावर विचार करा, जे काही न्याय्य त्याच्या, जे काही शुद्ध गोष्टी आहेत त्याच्यावर विचार करा. ओके, जे काही लवली, जे काही प्रेमळ आहे, जे काही चांगलं आहे, ओके, जी काही चांगली बातमी आहे, वाईट बातम्या, गुड रिपोर्ट, वाईट बातम्या इतक्या आमच्यावर आज जगामध्ये चांगली बातमी शोधण्याचं कठीण आहे. टीव्ही लावलं की आणि तासन तास लोक त्या वाईट बातम्या ऐकतात आणि म्हणतात नाही माझ्यावर काही प्रियांनो, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये ते भीती निर्माण करतात, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये ते भय निर्माण करतात. तुम्हाला असं वाटतं की आता ते माझ्यावर घडणार आहे. बॅड रिपोर्ट ही खूप असे प्रियांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या 10 हेरांनी चुकीची बातमी आणली, वाईट बातमी, आणि त्या बातमीमुळं अख्खं इस्रायल राष्ट्र भयामध्ये गेलं. रात्रभर त्यांनी नाईट प्रेयर केली पण फक्त रडण्याची प्रार्थना केली, रडत गळा काढून रडत बसले रात्रभर. का? कारण त्यांना त्या भयामध्ये जीवन जगायचं, त्या भीतीमध्ये त्यांना जीवन जगायचं. वाईट बातमीला एकदा येशू ख्रिस्ताकडं याईरा बरोबर चालला होता आणि याईराच्या घरातून बातमी आली की तुझी मुलगी मेलीये. बायबलचं ते येशू ख्रिस्तानी त्याकडं दुर्लक्ष केलं. ऐका प्रियांनो, काही बातम्या आहेत त्यांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं. मला वाटतं मार्काचा शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 35 वचन आहे कदाचित ते. ओके, मार्काचा शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 35 वचन. मी संपवतो इथं, मी पुढच्या सेशनमध्ये हे नंतर घेईन प्रियांनो. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? पुढे वाचा. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, ऐका, त्यांच्या बोलण्या, त्यांच्या रिपोर्टकडं, त्यांच्या बातमीकडं, त्यांच्या वाईट बातमीकडं लक्ष न देता, मेडिटेट ऑन गुड रिपोर्ट, लक्ष न देता याईराला लगेच म्हणा, भिवू नको, विश्वास मात्र धर. कारण ही वाईट बातमी भीती निर्माण करणार आहे. बायबलचं वचन सांगतं, जे नीतिमान आहेत, जे परमेश्वराचं भय धरतात, त्यांना वाईट बातमीची भीती वाटणार नाही. का? कारण त्यांना माहित आहे माझा संकटातून सोडणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. ते वाईट बातमीला भिणार नाहीत, ते वाईट बातमीला भिणार नाहीत. वाव! का? कारण त्यांना माहित आहे देव माझ्या बरोबर आहे. आज प्रियांनो, तुम्हाला डॉक्टरनी कुठली बातमी देऊ द्या, जगातल्या कुठल्या गोष्टींनी काय बातमी देऊ द्या, एक लक्षात ठेवा, जो तुमच्या बरोबर आहे तो अद्भुत आहे. तो म्हटला मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. संकट समयी सहाय्य करण्यासाठी सदा सिद्ध असणारा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. ही बातमी ऐका, माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, जो माझ्यामध्ये तो जगात असणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ही बातमी ऐकण्याची गरज आहे. ही गोष्ट आमच्या लक्षात ठेवा. गुड रिपोर्ट, चांगली बातमी, जे काही सुश्राव्य गोष्ट आहे, सुश्राव्य. बरेचसे लोक अशा काही गोष्टी ऐकत बसतात आणि मग निराश होतात आणि म्हणतात नाही मला विश्वासाने जीवन जगायचं, पास्टर मी कसं जगू. हे जर तू ह्या बातम्या, जगातल्या कितीतरी अशा बातम्या आहेत ज्या तुला निराश करणाऱ्या, त्याकडे अडकून बसशील तर पुढे जाऊ शकणार नाहीस. लवली, ज्या गोष्टी उत्तम आहेत, ज्या काही वर्च्यू आहेत, ज्या चांगल्या आहेत, ज्या काही प्रेज आहे, स्तुतीच्या आहेत, परमेश्वराचं स्तवनाच्या आहेत, ओके, त्याच्यावर विचार कर, त्यावर विचार कर. परत एकदा वचन वाचूयात, ते फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 8 वचन ना, परत एकदा वाचूया प्रणव. ऐका, ते वचन खूप चांगलं आणि आपण तिथं थांबूया. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय
आणि 8वं वचन, काय काय अद्भुत गोष्टी आहेत त्यामध्ये पहा. बंधूंनो, शेवटी इतकेच सांगतो की शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, सद्गुण, जी काही स्तुती, जी काही स्तुती. त्यांचे मनन करा. कधी कधी आम्ही अवगुणांची जास्त मनन करतो. आमच्या शेजारी पाजारी आमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांमधले अवगुणच आम्ही शोधतो. तू असंच आहे, तू तसंच आहे, पण त्यातले चांगले गुण शोधा ना. प्रियानो, ही खरी गोष्ट सांगतो आणि मी माझा संदेश संपू इच्छितो. एकदा एका बहिणीने मला फोन केला होता. आपल्या चर्चमधली एका कामावर होती. तिची एक मैत्रीण होती जी त्यावर काम करती, डॉक्टर होती, आणि ती खूप निराश झालेली होती, भयानक निराश झालेली होती. आणि मग ती विचार करत होती काहीतरी नुकसान करायचं, जीवन संपवायचं. ती म्हणे, पास्टर तुम्ही तिला काउन्सिलिंग करू शकता का? ती ख्रिस्ती नव्हती ती व्यक्ती, तिला येशूची माहिती नव्हती. ती सांगते फोनवर बोललो आणि मी एक एवढंच गोष्ट सांगितलं, पहा तू बस आणि तुझ्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी लिहून काढ. ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, पुढचे काही दिवस, 7 दिवस फक्त तुझ्या जीवनातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत. ती म्हणे चांगल्या? हो म्हटलं, जे जे चांगलं आहे, कदाचित तू सुंदर दिसतीयस किंवा तुझ्याजवळ काही गोष्टी चांगल्या आहेत, त्या लिहून काढ. तू त्या नोंद कर आणि त्याच्यावर मनन कर. बऱ्याच वेळा आम्हाला ज्या वाईट गोष्टी घडतायत, ज्या वाईट गोष्टी आहेत, त्यावरच मनन करण्याचा स्वभाव असतो. आणि प्रियांनो, 7व्या 8व्या दिवशी ती बहीण तिला घेऊन आमच्या घरी आली आणि ती म्हटली, मला तुम्हाला फक्त थँक्यू म्हणायचंय. ज्या दिवशी तुम्ही मला ही गोष्ट सांगितली त्या दिवसानंतर मी ती गोष्ट केली, माझं टेन्शन सर्व निघून गेलं. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, ही खरी गोष्ट आहे. ही विश्वासणाऱ्यांसाठी अविश्वासणारे काम करते. त्या स्त्रीने त्या दिवशी येशूचा स्वीकार केला. पण मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ही रियालिटी आहे की शत्रू सैतान सतत आमच्या समोर वाईट गोष्टीच घेऊन येतो. प्रियांनो, हे 5वं सेशन आहे, पण आज मी तर थांबवू शकत नाही, कारण आम्हाला अजून एक काही वेळ लागेल घेण्यासाठी, पण मला आता थांबवावं लागणार आहे. आपला वेळ संपलेला आहे. पण आपण पुढच्या वेळेस देखील ह्या सेशनमधून पाहणार आहोत की ही कंटिन्युटी सेशन असणार आहे. 5वं सेशनचं कंटिन्युटी असणार आहे. आमचा ॲटिट्यूड, आमचा आजारापणाकडं, आमच्या जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे, आम्ही कुठल्या दृष्टीने आमच्या स्वतःकडं पाहतो. आम्ही स्वतःला त्या नाकतोड्यासारखं पाहतो का मी ख्रिस्त येशूमध्ये नवी उत्पत्ती आहे असं पाहतो. मी स्वतःला आजारी व्यक्ती कसं तरी धडपडून बरं होण्याचा प्रयत्न करतो का मी पाहतो की मी बरा झालेला व्यक्ती आहे, मी निरोगी आहे, आणि हा आजार माझ्या जीवनामध्ये आलेला तो किडा आहे, साप आहे, त्याला मला धमकवायचा आहे, त्याला मला विरोध करायचा आहे. तुम्ही कसा ॲटिट्यूड करता हे तुमच्या हातात आहे. आज प्रियांनो, मी तुम्हाला विनंती करतो की आपण विजयशालीचा आपला दृष्टिकोन ठेवूया. दुमनाचे राहू नका, एका विचाराचे, एका गोष्टीचं आपण जीवन जगूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो तुझ्या वचनाबद्दल, जे वचन आम्हाला जीवन देणार आहे, जे वचन आम्हाला आरोग्य देणार आहे. प्रभू, तुझं वचन आमचं जीवन पालटून टाकणार आहे. आज तुझं वचन आम्ही स्वीकारतो आणि ह्या देवबापा आम्हाला असं व्यक्तिमत्व बनव की आम्ही होकारात्मक जीवन जगणारे व्यक्तिमत्व बनवू. माझ्या प्रत्येक भावा बहिणीचा ताबा घे आणि तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य जीवनामध्ये मोकळं होऊ दे. प्रभू, तुला धन्यवाद, आमच्यासाठी तू त्या वधस्तंभावर देवबापा आमचे रोगजार वाहिले म्हणून तुला धन्यवाद. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, कारण ते स्वीकारण्यासाठी तू योग्य परमेश्वर आहेस. आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू.